बराच काय बोलले उतरून गजराच्या माध्यमातून बुवा मंडळींसाठी जेवणाची व्यवस्था केलेली आहे, जरा त्यांना पाठव. वेळेच्या अभावी 12पर्यंत आम्हाला वेळ दिला आहे आणि तो वेळ बघून आणि आम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे, हो सांग, हो हो, की 12 वाजेपर्यंत आम्हाला टायमिंग दिलेलं आहे, परमिशन दिलेली आहे. हो खरंच आजचा दिवस नाही म्हटलं तरी पोलीस दरम्याननी 2 वाजेपर्यंत तरी देऊ होता, पण आपला तर दुर्भाग्य याचा, बरोबर की नाही? कारण हय कसं झाला बुवा इलेक्ट तेव्हा पाटलांचं नाव घेतल्याने त्याच्यामुळे ते म्हणाले आता 12 काय तुमका 11 वाजेपर्यंतच देणार. प्रथमतः जे पारितोषिक आलं आहे, बक्षीस आली आहेत, त्यांची नावं घेतो. श्री नितीनजी घाडीगावकर आमचे गुरुबंधू यांच्याकडून 100 रुपयाचं लाख मोलाचं पारितोषिक आलं आहे, मंडळाच्या वतीने स्वीकार करतो आहे. त्याचप्रमाणे आमचे मार्गदर्शक सन्माननीय सुनीलजी राणे यांच्याकडून देखील 100 रुपयाचं पारितोषिक आले, मंडळाच्या वतीने स्वीकार करतो आहे. त्याचप्रमाणे समीरजी परब आमचे मार्गदर्शक आमचे मित्र यांच्याकडून देखील 100 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. त्याचप्रमाणे गौरवाची गोष्ट म्हणजे काल झालेल्या बदलापूर येथील राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये ज्यांनी आमच्या डोंबिवलीची शान सन्माननीय प्रकाशजी चिलेबुवा यांचे पट्टशिष्य आपले नागेशजी सावंत यांचा 2य क्रमांक आणि त्याचप्रमाणे सुशीलजी गोटनकर यांचे पट्टशिष्य आमच्या विवेकजी कराणे यांचे गुरुबंधू श्यामसुंदरजी सावंत यांचा 3य क्रमांक आला आहे. त्यांचं एकदा जोरदार टाळ्या वाजून अभिनंदन करा. त्याचप्रमाणे श्यामसुंदरजी सावंत यांच्याकडून देखील 100 रुपयाचं पारितोषिक आलं आहे, मंडळाच्या वतीने स्वीकार करतो आहे आणि आभार व्यक्त करतो आहे. त्याचप्रमाणे एक गौरवाची गोष्ट सांगायची म्हणजे देशामध्ये दुसरं आणि आमच्या महाराष्ट्रामध्ये नाही, देशामध्ये दुसरं हां आणि महाराष्ट्रामध्ये पहिलं जे शिवमंदिर ज्या ठिकाणी होतं आहे ते वाडा मराडेपाडा भिवंडी यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. कारण शिवरायांचं मंदिर, अनेक देवतांचं मंदिर इथे आज झालेलं आहे. कारण बोलायची एक गरज का तर वाटते की आज जी हे मंदिरं दिसत आहेत आणि या मंदिरांवरती जे कळस दिसत आहेत ती पुण्याई ते म्हणावं लागेल ते फक्त आणि फक्त शिवरायांमुळे, बरोबर की नाही? त्यामुळे हे सर्व साध्य होते. त्याचप्रमाणे विष्णू स्मृती भजन मंडळ डोंबिवली पश्चिम यांचे खजिनदार सन्माननीय अर्जुनजी नाईक आहिर आणि नागीजी सावंत यांच्याकडून मला आमचे पकवाजवादक शुभमजी गावडे आणि तबलावादक सहदेवजी सावंत यांच्यासाठी 500 रुपयाचं लाख मोलाचं पारितोषिक आलं आहे, मंडळाच्या वतीने स्वीकार करतोय. त्याचप्रमाणे श्री संदेश भणिये ठाणे महानगरपालिका ठाणे यांनी या मंडळासाठी मोलाची साथ दिलेली आहे. यांनी दोन्ही बुवांसाठी 101 असं बक्षीस दिलेलं आहे. त्यांचे देखील मंडळाच्या वतीने लाख आभार व्यक्त करतोय. आताच वाटून घेतलेल्या भरानंतरची भांडणं होतली, बाकी काय नाही, बारी ठरल्यानंतर गडी ताटा. हो हो चालेल, जेवून या बुवा तुम्ही. कारण कसं आमची घराकडे भाकरी भाजलेली का तसं काय, आणि माका भाकरीशिवाय झोप नाही लागायची, हे गावपासून सवय आहे. हां सोमवारा म्हणून सुकाट नसतेला ते बायलेन चांगलं ना पिट्टी भात खाऊ गाव तुला. हां बुवानी बराच काय सांगितलं नाही. बुवानी काय सांगितलं नाही की अभिमानाची गोष्ट नाही, खरंच आहे बुवा, कारण मोठेपणा करण्यासारखी नाहीत. आज हरियाण बुवा म्हटल्यानंतर, आमचे गुरुवारी हरियाण बुवा म्हटल्यानंतर आज लाखो शिष्य त्यांचे आहेत. म्हणजे इकडे तिकडे बघाल तर तुम्ही कोकण म्हणा, आपलं पनवेल म्हणा, ठाणे म्हणा, रायगड म्हणा, अलिबाग म्हणा, अख्ख्या महाराष्ट्रात त्यांचे शिष्य आहेत आणि मी पण एक त्यांचा शिष्य आहे. त्याच्यामुळे कसं आहे, थोडासुद्धा आमका गर्व नाही की आमका एवढंच गर्व की मी हरियाण बुवांचो शिष्य या नावाने काहीतरी आज उदयास दिलेलो आहे, बरोबर ना? बुवा काय म्हणाले, बुवा इलेक्शनात उभे राहिले
आणि चिन्ह काय दिल्यानी कुत्रो. आणि बुवा प्रचंड मतांनी निवडून दिले. बरोबर आहे तुझा, बरोबर. सन्माननीय गणेशजी जोईल आमचे परममित्र, आज त्यांच्यात काय खुळीला माहीत नाही, आज सगळं पेटव म्हटलेल्यांनी नाही, पण बहुतेक सरोवरच्या बारी तो इफेक्ट दिसत आहे. बरोबर असू दे. रॉयल्स ब्रदर्स यांच्याकडून लाख मोलाचं पारितोषिक आलंय. मंडळाच्या वतीने लाख लाख आभार व्यक्त करतोय. सरोवरच्या बारीचा इफेक्ट आमच्या सुयश भवन पर्यंत पण इला. कारण मगाशीच मी सांगितलं, अक्षरशः कोकणातले गाई सुद्धा हे झाले. सुयश भाऊ पटकन बोलले आणि मागा सांगतात वाय सांभाळून घे. बरोबर आहे, तुला सांभाळून घेणार, कारण तू जोडीवालो असं कसं असलंस तरी आज तो जोडीवालो असं, त्याच्यामुळे वाईट सांभाळून घेणार. बुवा काय म्हणाले की बुवा इलेक्शनात उभे राहिले ते राहिले आणि चिन्ह दिलेली काय कुत्रो दिल्याबरोबर ती घनघोर मतांनी निवडून दिले. त्याचं कारण काय की बाकीच्यांनी काय कामा नाही केलेल्यांनी, ते समोर होते प्रतिस्पर्धी. बरोबर बघा भोकलो म्हणजे परफेक्ट आहे एकदम जाग्यावरती. आणि काय म्हणालो, दोघवले होते ते काय कामाचे नव्हते, म्हणजे मतदान देणाऱ्याने काय म्हटल्यानी तुका नाही म्हाका नाही घाल कुत्र्याक, म्हणजे सगळे कुत्रो करून टाकल्याने. बरोबर की नाही. असून दे, कुत्रो केल्याने तर केल्याने, पण माझं एक चांगलं मित्र असा, आज साथीदार असा, त्यांच्यासाठी एक छोटासा गाणं घेतो. जास्त वेळ गजराला घेणार नाही आहे, कारण मंडळाकडूनच म्हणजे आम्हाला निवेदन आलेलं आहे की दोघांकडून पण पूर्ण भजन होते आणि हीच खरी गरज आहे. आणि आजकाल जो काही विषय चाललेलो असा ऑर्केस्ट्रा, बाबांनो ह्या विषयात आम्ही पडणार नाही. आमका एक वेळ तुमचे कार्यक्रम नसले तरी चालतील, 2 पैशांनी काहीतरी कमी राहायचो, पण ऑर्केस्ट्रा इलो म्हणून आम्ही काय करूचो नाही. बुवा म्हणाले नाचा, मी नाचायचं नाही, बुवांका तिकडे लक्षला होऊन दे, नाचाने घ्यावा. बरोबर की नाही. बुवांसाठी एकदा गाणं घेते फक्त. दुःखाडवायला उंबऱ्या सारखा, दुःखाडवायला उंबऱ्या सारखा, मित्रवनव्यामध्ये गारव्या सारखा, मित्रवनव्यामध्ये गारव्या सारखा, मित्रवनव्यामध्ये गारव्या सारखा, दुःखडवायला उंबऱ्या सारखा, दुःखडवायला उंबऱ्या सारखा, मित्रवनव्यामध्ये गारव्या सारखा, मित्रवनव्यामध्ये गारव्या सारखा, मित्रवनव्यामध्ये गारव्या सारखा. वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी. एक तू मित्र कर, एक तू मित्र कर आरसा सारखा, मित्रवनव्यामध्ये गारव्या सारखा, मित्रवनव्यामध्ये गारव्या सारखा, मित्रवनव्यामध्ये गारव्या सारखा. सगळ्या मित्रांसाठी समर्पित झाला. मित्रासाठी घेतलं, आता बायको रवली नाही, तिच्यासाठी एक गाणं घेऊन तर ती घरात गेली आहे, तरी पण एकदा होऊन जाऊन दे. भुवनच्या प्रियसीसाठी असा काय माहीत नाही. तुझ्या भवती फिरे भोवऱ्या सारखा. व ह्या गाणं घेतला असतास ना, माका वाटतं ह्या मे महिन्यात तरी नक्की वाजला असता तुमच्या. तुझ्या भवती फिरे भोवऱ्या सारखा, सखे चेहरा तुझा मोगरा सारखा, सखे चेहरा तुझा मोगरा सारखा, सखे चेहरा तुझा मोगरा सारखा. तुझ्या भवती फिरे भोवरा सारखा, तुझ्या भवती फिरे, तुझ्या भवती फिरे, तुझ्या भवती फिरे भोवरा सारखा.
सारखा सखे चेहरा तुझा म्हणा तुम्ही तुमचा वाद केला हा सखे चेहरा तुझा मोगऱ्याचा बस झाला जायच्यात आहे म्हणजे सखेव खुश झाली काय बुवा म्हणाले सरपंच झाले तुका नाही माका नाही घाल कुत्र्या बुवांच्या बाबतीत तसा झाला मी निवडणुकीत उभं राहिलोय म्हणून बुवाव रवले कट्टा गुरामवाडीचे ते इलेक्शन निवडणुकीत उभे रवले त्या रवले दोन कंते होते उमेदवार त्यांच्याबरोबर आणि असे जबरदस्त मतांनी पडले ना अक्षरशः तोंड टाकूक जागा रवली नाही गावात तोंड टाकूक जागा नाही रवली बुवा तो अक्षरशः दुःखी कष्टी होऊन माका फोन केल्याने चव्हाण बुवा असा तो विषय झालो आता काय समजत नाही कधी नाही तुम्ही राहुलाच म्हणून मी आपलं उभं रावले म्हणजे मोर नाचलो म्हणून तुडतुडा नाचला तो विषय कसं झालो मोर नाचलो म्हणून तुडतुडा नाचला पण कोणाच बाबा सर स्वभाव येता ह्या समजा बाय ना मी उभं रावलंय मी निवडा निलय माका कुत्रं केल्यानी तरी निवडा निलय ह्या माणसात चांगला म्हणजे चिन्ह बक्षत ना अक्षरशः आता मी त्या चिन्ह सांगत नाही पण तो माणूस एवढं भरघोस मताने पडलो अक्षरशः दुःखी कष्टी झालो दुःखी कष्टी झाल्यानंतर माका फोन केल्याने चव्हाण बुवा असो असो विषय झालो आता काय कराया मी म्हटलं कणकवलीत बाजारपेठेत तुम्ही भेटा घ्यावा बाजारपेठेत भेटा गेल्याबरोबर मी आपलं बघितलं म्हटलं गरमीचे दिवस त्या कलिंगड घेतलं आणि बुवांका म्हटलं आधी थंड होऊया मग पुढचा विषय तुम्ही जे पडलाच आता सगळा दुःख माकाव दुःख आता सध्या माझं जोडीदार पडलं म्हणून माकाव दुःख झालेला होता आपला कलिंगड घेतलं आणि आमच्या वरवड्याच्या माळारी लाव आणि बसलो दोघा जणांनी आपला कलिंगड कापार दानकन आपटल्याबरोबर कलिंगड फुटला काय चाकू सुरो काय नाही होतं दानकन आपटलं कलिंगड फुटला म्हटलं एक आता काय एक ती भेज आपण घेऊया कलिंगड फुटल्याबरोबर भुतूरना ब्रह्मराक्षस दिलो ब्रह्मराक्षस म्हटलं ह्या काय बुवा ह्या काही ना काय आणला खडसून काही या बाहेर पडला ब्रह्मराक्षस बाहेर दिलो रे म्हटलं कामच झाला म्हटलं आता ब्रह्मराक्षस बाहेर दिलं म्हणजे आता काय तो देवांबरोबर सगळा केलेला होतो म्हटलं ब्रह्मराक्षसा बाबा देवा अरे बसलेल्या असं कापार तुका आपला मागणा घालतो हे सुरेश बुवा काहीतरी बाबा पडले असत काहीतरी विषय ते म्हणाले आता माका काय गावात तोंड टाकूक तर जागा रवलेली नाही आणि ता झाला आणि माका काय सांगितलं मी कट्टा गुरामवाडीत तर माका जाईन सारखे नाही असा बोलल्याबरोबर मी म्हटलं आम्ही काय करूया काय तर म्हणाले ना आता कणकवलीत माका 1-2-3 गुंठे जमीन घेऊन द्या माका थेच घर बांधायचा आणि आपलं मी थेच राहान कारण तकडे जाण्याची आपली ऐपत रवली नाही जबरदस्त मताने पडलेलो असं सगळा झाला ब्रह्मराक्षस बाहेर पडलो तो आपलो कान टाऊ करून ऐकता त्याका म्हटला बाबा काय त्या ह्याचा भूत ब्रह्मराक्षसात म्हटला तो म्हणालो विचारो काय बुवानू काय चालला काय तुमचा काय झाला ब्रह्मराक्षस म्हणालो काय झाला काय तुमचा तेव्हा आम्ही म्हटलं बुवा असो विषय झालो मी आपलं कुत्र्याच्या चिन्हावरती निवडा निलय भरघोस मातानी बुवानी कायचं चिन्ह घेतलं आणि काय देवाक माहीत नाही कलिंगडच घेतलेल्यानी वाटतं म्हणजे त्या जोराबरोबर आपटल्याने कलिंगड काहीतरी चिन्ह घेतलं नाही त्याच्यावर पडले बुवा ब्रह्मराक्षसाक म्हटला असो विषय झालो ब्रह्मराक्षस त्या कलिंगडातनं बाहेर पडलो बुवांका म्हटला असो विषय ब्रह्मराक्षसाक सांगितला ही सगळी कहाणी सांगितली ब्रह्मराक्षस म्हणालो बाबा काय करू तर म्हटलं बुवांका 2 गुंठे कणकवलीत जमीन घेऊन द्या ब्रह्मराक्षस उठलो आणि काय सांगितले अरे खुळ्या जर 2 गुंठे मी तुका कणकवलीत जमीन घेऊन देऊ शकलं असतं तर मी या कलिंगडात ना कशात बाहेर पडलं असतं मी त्या कलिंगडात राहतोय अशी परिस्थिती त्याच्यामुळे बुवा कसा जा जमता तिथपर्यंत ठीक असा मोर नाचलो म्हणून तुडतुड्या नाचायचा नाही बरोबर की नाही गजराचं टायमिंग झालेलो असा गजरात चालू करतोय त्या अगोदर बुवानी सुद्धा 2-3 चांगली आपली जी नवीन गाणी आली आहेत ती घेतलेली आहेत मी पण 1-2-3 गाणी घेतो शिवरायांवरती 2-3 गाणी घेतो आणि गजराला सुरुवात करतोय दोंडाचा राजे इथे जन्मले दोंडाचा राजे इथे जन्मले कोकण पुण्यभूमीवर दोंडाचा राजे इथे जन्मले कोकण पुण्यभूमीवर
एकट्या रायगडावर एकट्या रायगडावर एक चौदार तळावर एकट्या रायगडावर एक चौदार तळावर एकट्या रायगडावर एक चौदार तळावर दोन तळावे इथे जन्मले कोकण पुण्यभूमीवर दोन तळावे इथे जन्मले कोकण पुण्यभूमीवर एकट्या रायगडावर एकट्या रायगडावर एक चौदार तळावर महाराष्ट्राला भला छत्रपती तो भला महाराष्ट्राला भला छत्रपती तो भला छत्रपती तो भला जय भवानी जय शिवाजी महाराज गर्जना जय भवानी जय शिवाजी महाराज गर्जना जय भवानी जय शिवाजी महाराज महाराष्ट्राला भला छत्रपती तो भला महाराष्ट्राला भला छत्रपती तो भला छत्रपती तो भला जय भवानी महाराज गर्जना त्याचप्रमाणे 2-3 नवीन गाणी आलेली आहेत. कारण कसं आहे नुसतं आपण काय बोललो झालं नाही 2-3 हौशे नवशे गौशे सगळे इलेले असत त्यांना सगळ्यांना खुश करू काय नाहीतर काय म्हणतील तुमच्या भजनापेक्षा आमची झोप बरी बरोबर ना. बांगड्याची माळ लिंबावानी डोळ बांगड्याची माळ लिंबावानी डोळ उभी आहे नदीच्या काठाला हो उभी आहे नदीच्या काठाला लकाबा होत राजाला भेटीला लकाबा होत राजाला भेटीला लकाबा होत राजाला भेटीला बांगड्याची माळ लिंबावानी डोळ नदीच्या काठाला हो हा लकाबा मल्हारी भोळा जीविका जिवाळा मल्हारी भोळा जीविका जिवाळा काय सांगू त्याची कहाणी हो काय सांगू त्याची कहाणी मैसाराणीचा लग्न साधनी पंचबाणीचा काळजात जेजुरी कवानी मैसाराणीचा लग्न साधनी पंचबाणीचा काळजात जेजुरी कवानी मैसाराणीचा लग्न साधनी पंचबाणीचा काळजात जेजुरी कवानी मल्हारी भोळा जीविका जिवाळा काय सांगू त्याची कहाणी हो काय सांगू त्याची कहाणी मैसाराणीचा लग्न साधनी पंचबाणीचा किती गेले किती उडून गेले भरारा आले किती गेले किती उडून गेले भरारा संपला नाही आणि संपणार नाही कधी माझ्या शिवरायांचा दरारा कधी माझ्या शिवरायांचा दरारा आणि कधी माझ्या शिवरायांचा दरारा. कारण बघा कलम नव्हते कायदा नव्हता कलम नव्हते कायदा नव्हता तरीही सुखी होती प्रजा. कारण सिंहासनावर बसला होता माझा शिवबा राजा
माझा शिवबा राजा. त्याचप्रमाणे कुमार पृथ्वी शेजित मुळीये यांच्याकडून 110 रुपयाचं लाख मोलाचं पारितोषिक आलंय. मंडळाच्या वतीने आभार व्यक्त करतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्याचप्रमाणे सन्माननीय कैलासवासी पिंट्या मांजरेकर यांच्या स्मरणार्थ आमचे पकवाज वादक शुभमजी गावडे यांच्यासाठी 300. त्याचप्रमाणे आमचे तबलावादक सहदेवजी सावंत यांच्यासाठी 100 आणि माझ्यासाठी 200 रुपयाचं लाखमोलाचं पारितोषिक आलं आहे. मंडळाच्या वतीने स्वीकार करतोय, आभार व्यक्त करतोय. जेव्हाच्या तेव्हा घ्यावा, नंतर बाहेर जाऊन मागा धरायचं. गजराला सुरुवात करूया आणि गजरामधून थोडंफार मनोरंजन करूया, कारण वेळ फार झालेला आहे. 12च्या आतमध्ये आपल्या संपवूचा असा. बघा माझे गुरुजी सन्माननीय प्रमोदजी हरियाण बोवांनी हा सुंदर असा गजर लिहिलेला आहे. जेव्हा एक मृत व्यक्ती स्वर्गात जातो आणि तिथे जाऊन आपल्या परमेश्वराला या कलियुगामध्ये चालणारी जी व्यथा आहे ती कशी व्यक्त करतोय हे या गजरामधून सांगितलेलं आहे. काय त्या चुकात त्या माझा आणि त्या चांगला असतात त्या माझ्या गुरुजींचा असं समजून या गजरात चालू करतोय. जाग झालं सारं गाव तांबडं फुटाया लागलं. जाग झालं सारं गाव तांबडं फुटाया लागलं. तुझी घागर नळाला लाव पाणी सुटाया लागलं. हा तुझी घागर नळाला लाव पाणी सुटाया लागलं. तुझी घागर नळाला लाव पाणी सुटाया लागलं. पुन्हा मानव जन्मात नाव, पुन्हा मानव जन्मात नाव, नका काढू देवा तेवढं. पुन्हा मानव जन्मात नाव, नका काढू देवा तेवढं. सुख जवापरी अनुभवलं दुःख डोंगरा एवढं. सुख जवापरी अनुभवलं दुःख डोंगरा एवढं. सुख जवापरी अनुभवलं दुःख डोंगरा एवढं. पुन्हा मानव जन्मात नाव, नका काढू देवा तेवढं. सुख जवापरी अनुभवलं दुःख डोंगरा एवढं. बघा पुन्हा मानव जन्माचं नाव जेव्हा काढू नको तेवढं, कारण जिवंतपणी एका वृद्धाने जे काय भोगलेलं आहे ते परमेश्वराकडे जाऊन तो सांगतोय. बघा स्वामी तिन्ही जगताचा आई ना भिकारी. स्वामी तिन्ही जगताचा आई विना भिकारी. पोर विसरती माता पिता पैशाच्या बाजारी. पैशाच्या बाजारी. पोर विसरती माता पिता स्वार्थाच्या बाजारी. काती गुणगान वाहिले तर बघा स्वामी तिन्ही जगताचा आई विना भिकारी. कारण जिवंतपणे जेव्हा जन्माला माणूस येतो तेव्हा काय झालंय, 9 महिने 9 कोसा जे आपल्या पोटात सांभाळ करता, जन्म देऊन मोठी करता, आपल्या नोकरी धंद्यात लागापर्यंत आपल्या चांगली भाकरी ताकरी घालता, चांगलं कपडं लत्तो अंगावरती देता. मात्र मोठं झाल्यानंतर हौशी बापाशी तो झील, ही झिलाची व्यथा, तो झील हौशी बापाशी काहीतरी वृद्धाश्रम बघून काहीतरी वृद्धाश्रमात टाकता. ही आपली संस्कृती असा बघा, म्हणजे नवीन संस्कृती आमची नाही. कारण ह्या कोकणात कधी दिसा घ्यावता नाही आणि कोकणी माणसांमध्ये कधी दिसा घ्यावता नाही.
कारण भजन नामस्मरण करणारो कधी इथपर्यंत जाणार नाही. तो मोठा जो शेठ सावकार असता तो त्यांचो शेठ तो या करू शकता, म्हणजे त्यांचो शेठ तो या करू शकता, आपलो सामान्य माणूस इतक्या करणार नाही. बरोबर की नाही? गाती गुणगान बाईले गाती गुणगान बाईले आई बापाशी वाकडं, गाती गुणगान बाईले आई बापाशी वाकडं, सुख जवाबदारी पुन्हा मानव जन्माचं नाव नका काढू देवा तेवढं, पुन्हा मानव जन्माचं नाव नका काढू देवा तेवढं. हा त्याचप्रमाणे आमचे परममित्र सन्माननीय साई प्रसाद कोरगावकर शिवडावचे आमच्या इथे उपस्थित आहेत. त्यांच्याकडून 100 रुपयाचं लाख मोलाचं पारितोषिकालय मंडळाच्या वतीने स्वीकार करतोय. होतो भुकेला जेव्हा मी नाही दिली कोंडा भाकरी, माझ्या श्राद्धाला ताट मोठा वाडीवर श्रीखंड पुरी. तो वृद्ध व्यक्ती जेव्हा मरण पावतो तेव्हा परमेश्वराजवळ काय सांगतोय, ज्या झिलाक ज्या चढवाक मी आज लहानाचा मोठा केलंय, त्यांचा लगीन कार्य करून दिलंय, जेव्हा माझा वृद्ध जेव्हा माझा वय झाला तेव्हा अक्षरशः माझे हातपाय चालत नव्हते, तेव्हा माका एक घास चांगलो सुखाचो माका गावलो नाही. पण जेव्हा मी म्हणजे माझा मृत्यू झाला, मी वैकुंठात गेले, जेव्हा माझा श्राद्ध होता 12-13 काय घालतात त्या मात्र कार्यात काय जिलेबी काय नको असला, पण जिवंतपणे जेव्हा 4 घासाची जेव्हा त्या मुलाकडून अपेक्षा होती त्यावेळी त्याला काय भेटलेलं नव्हतं. बरोबर की नाही? कारण गेल्यानंतर काय परिस्थिती आहे तर आपल्याला माहिती आहे. कारण आमच्याकडे सध्या जो म्हणजे फॅड जातो, आधी मराच्या अगोदर सगळे विषय चालतात, मेलो तर काय होतो तो अक्षरशः, म्हणजे मगाची भुवानी एक शब्द म्हटल्याने म्हणजे भारीच होतो तो. बरोबर ना? बुवा तुमका लागण लागता हळू, मी तुमका सांगतोय काय त्या हळूहळू म्हणताच ना, मी तुमका सांभाळून घेतलं, पण बाकीचे घेऊचे नाही. बरोबर ना? तर असो विषय असा, जेव्हा श्राद्ध घालतात तेव्हा गोडगोड काय जिलेबी काय मिठाई काय सगळा वयाचा तो काय तो बघा, तो जीभ चाटूक लागलो, काय खरं नाही तुझा, तो खेका चाटता देवाक ठेव. हा होतो भुकेलो जेव्हा मी नाही दिली कोंडा भाकरी, माझ्या श्राद्धाला ताट मोठा वाडीवर श्रीखंड. आणि कार्यात पण वाडी बघा दाखवतले कशी, एवढीशी वाडी, एवढ्याच्या केळीच्या पानावरती वाडी ठेवतले, एवढंसो भात, त्याच्यावर डाळ पडली तर पडली, एवढं पापड तो पण असो कुचकरून टाकणार. पितृअंका आपली भाजी एवढीशी लावणार, त्या श्रीखंड आणलेला आता एवढासा लावणार, जिलेबीचं तुकडो लागलो ना लागलो, आणि वरती नळ्यावर नेऊन ठेवणार, आणि फक्त एकदाच सांगणार काव आणि काय तो आव नाही तो भाडमे जाव. म्हणजे ही पितृंची हाला, आणि ह्यात त्याचं ते सांगितलेला पंचपक्वान भोजन दावीची मोठेपण तेवढं, पंचपक्वान भोजन दावीची मोठेपण तेवढं. पुन्हा मानव जन्माचं नाव
कागदी वस्त्राणी सगळे सोयरे जमोनी अशी जगाची रीत न्यारी अशी जगाची रीत न्यारी अशी जगाची रीत न्यारी वराती मागून घोड अशी जगाची रीत न्यारी वराती मागून घोड नाही तीर्थाला नेलं ना देव दर्शन घडलं आता घेऊन माझी हाड काशी तीर्थ गाठलं नाही तीर्थाला नेलं ना देव दर्शन घडलं आता घेऊन माझी हाड काशी तीर्थ गाठलं मने ऋत्विज सुटेल का मने ऋत्विज सुटेल का मने ऋत्विज सुटेल का संसारात हे कोड मने ऋत्विज सुटेल का संसारात हे कोड हा पुन्हा मानव जन्मातना नका काढू देवा तेवढं सुख जवा परी अनुभवलं सुख डोंगरा एवढं वेळ जर संपवायची वेळ आली आमच्यावरती बरोबर ना काय चुकलं नाही ना बरोबर आहे ना कारण कसा चांगल्या कार्यात आपण काहीतरी विघ्न आणू नये उद्या ते दांडे घेऊन इले तर त्यांच्यात निस्तार होत्या आम्ही आपले 5-5, 6-6 हजार काय ते 10-10 हजार गावतले ते घेऊन जाऊचो सगळे चुक कोण करता रे विठ्ठल विठ्ठल म्हणा हा जन्म नाही पुन्हा हरी बोल विठ्ठल विठ्ठल म्हणा हा जन्म नाही विठ्ठल विठ्ठल म्हणा हा जन्म नाही पुन्हा विठ्ठल विठ्ठल म्हणा हा जन्म नाही विठ्ठल विठ्ठल म्हणा हा जन्म नाही हरी बोल विठ्ठल विठ्ठल म्हणा हा जन्म नाही खेळ खेळण्याचा हा जन्म नाही खेळ खेळण्याचा हा जन्म नाही पुन्हा विठ्ठल विठ्ठल म्हणा हरी
नाही खेळ खेळण्याचा हा जन्म नाही पुन्हा हजो माझ्या नाही रंगदेवते माते तुझा